परंपरा नाही, हा आहे जीवनाला दिशा देणारा मार्ग. हे केवळ विधी नाहीत, हे आहेत शास्त्राच्या अधिष्ठानावर उभे असलेले संस्कार. सनातन धर्मातील सण, पूजा, आचार आणि त्यामागचा अर्थ शास्त्रीय दृष्टिकोनातून, साधकांच्या संवादातून. सनातन संवाद, परंपरा, शास्त्र आणि सत्याचा संवाद. या रविवारी पाहुयात सनातन संस्थेचे अमोल कुलकर्णी यांची अध्यात्म आणि विज्ञान या संदर्भातील मुलाखत. आर चॅनेल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. हिंदू धर्मातील सण, उत्सव, श्रद्धा, परंपरा अशा सर्व गोष्टीवर आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रकाश टाकणाऱ्या सनातन संवाद या विशेष मालिकेत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आपल्या विषयाशी अनुसरून अध्यात्म आणि विज्ञान याच विषयाचा उहापोह करणार आहोत. आजच्या वैज्ञानिक युगात खरंच अध्यात्माची गरज आहे का? अध्यात्माला विज्ञानाची जोड देता येते का? किंवा विज्ञानासोबत अध्यात्म पुढे घेऊन येता येतं का? याच अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत सनातन संस्थेचे माननीय अमोल कुलकर्णी सर. सर, आपलं आमच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक पुन्हा एकदा आपलं स्वागत. आणि अध्यात्म आणि विज्ञान याच्यावर चर्चा करताना आपण विज्ञानाची एवढी आज प्रगती झालेली आहे, तर त्याच्यासोबत आता अध्यात्माची गरज राहिली आहे का? इथूनच आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. आर न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांना वंदन करून आजच्या विषयात आपण सुरुवात करतो. तुमचा जो पहिला प्रश्न होता, खरंच आज समाजामध्ये म्हणजे काही जणांच्या मनामध्ये नक्की निश्चित हा प्रश्न असतो की एवढी विज्ञानी प्रगती केली आहे आणि खरंच अध्यात्माची आवश्यकता आहे का? या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला असं देता येईल की विज्ञानाने इतकी प्रगती केलेली जरी असली तरी मनुष्याचं जे जीवन आहे तर ते खरंच आनंदी झालंय का? म्हणजे गेल्या 2 दशकांपासून आपण जर शतकांपासून क्षमा करा, साधारण 100-200 वर्षांपासून आपण जर बघितलं तर लक्षात कसं येईल की एक आपले सुखाचे चोचले पुरवण्यासाठीच विविध वैज्ञानिक शोध जे लागलेले आहेत. मनुष्याने कशासाठी लावले ते बाबा आपलं जीवन हे अधिकाधिक चांगलं व्हावं म्हणून लावले. पण असं जरी असलं तरी ते जे विज्ञान आहे तर त्या विज्ञानाने मनुष्याला आत्मिक सुख दिलंय का? याचं उत्तर खेदाने नाही म्हणावं लागेल. एक उदाहरण आपण घेऊया. आता मोबाईल आहे. आपण पाहतो की हा जे मोबाईल आहे, मोबाईलचा वापर सगळीकडे वाढलेला आहे. मग हा जो मोबाईल आहे तर याचे दुष्परिणाम पण समोर येत आहेत. बरोबर. मग त्या डोळ्यावर त्याच्या डोळ्यावर फरक पडणे, किंवा मोबाईल जर आपण जवळ घेतला, जवळ घेऊन जर आपण दीर्घकाळ जर झोपत असू तर आता असं पण समोर आलंय की त्याचा मेंदूवर पण परिणाम होतोय. लहान मुलांच्या बाबतीत आपण असं बघितलं तर लक्षात काय येतं की लहान मुलं जे आहेत तर ती मोबाईलशिवाय आज राहतच नाही. म्हणजे विज्ञानाने जरी प्रगती केली असेल तरी सुद्धा त्याचे तोटे आज कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे ह्या विज्ञान युगात मनुष्याला जर त्याचे आत्मिक समाधान त्याला मिळवायचं असेल तर हो, निश्चितच अध्यात्माची आवश्यकता आहे. कारण अध्यात्म हे एकमेव असं शास्त्र आहे की जे माणसाला एक आत्मिक समाधान देतं, आनंद देतो. विज्ञान सुख देऊ शकतं पण विज्ञान आनंद देऊ शकत नाही. सुख हे क्षणिक असतं पण आनंद हे मात्र हा चिरंतन असतो. अच्छा, मग याचा अर्थ विज्ञान आणि अध्यात्म ही दोन्ही वेगवेगळी शास्त्र आहेत का? म्हणजे पूर्णतः वेगळी आहेत का? का ते त्याची सांगड घालता येऊ शकते? अध्यात्म ना हे एका मोठ्या वृक्षाप्रमाणे आहे. अच्छा. आणि विज्ञान ही त्याची एक फांदी आहे. जसं फांदी झाडापासून वेगळी नसतेच तसं विज्ञान आणि अध्यात्म हे बघायला गेलं तर परस्पर पूरक आहे. ते वेगळं निश्चितच नाहीये. आज काय झालंय ना की जसं मगाशी सांगितलं की अध्यात्म जे आहे तर मनुष्याला एक आपल्याला ईश्वर प्राप्ती किंवा आत्मिक शांती, समाधान हे देतं. विज्ञान जे आहे तर विज्ञान हे मनुष्याचं जीवन जास्तीत जास्त सुखी कसं होईल याकडे पाहतं. आता हे दोन्ही आपल्याला वाटतं की वेगळे आज समजलं जात आहेत, पण मुळात हे दोन्ही वेगळे नाहीयेत, हे एकच आहे. जसं आपण शरीराचं उदाहरण घेतलं, शरीरामध्ये आपले अनेक अंग आहेत, हात आहेत, पाय आहेत, ते शरीरापासून वेगळे आहेत का? तो शरीराचाच एक भाग आहे. बरोबर. त्यामुळे विज्ञान
आणि अध्यात्म हे एकच आहे. फक्त झालंय कसं ना, की काही अध्यात्म न मानणाऱ्या व्यक्तीने काय केलं, की सातत्याने एक घोष करायला सुरुवात केली, की विज्ञानाची कुठली अध्यात्माची कोणतीही एक गोष्ट घ्यायची आणि त्या विज्ञानाच्या कसोटी सिद्ध करून दाखवा असं सांगायचं. गेल्या 50 वर्षामध्ये काय झालं, 50-60-70 वर्षांमध्ये, की धर्माचं ज्ञान हे हिंदूंना मिळालेलं नाही. आणि त्यामुळे अध्यात्म धर्म ह्यापासून आज आपला समाज बाजूलाच राहिलाय. आणि मग समाजाला कुठेतरी काय वाटतं, की अरे हे नाही, हे धर्म अध्यात्म हे वेगळं आहे आणि विज्ञान आहे हे विज्ञान आहे वेगळं आहे. पण इथे एक लक्षात काय घ्यायचं ना, की विज्ञान आणि अध्यात्म हे दोन्हीही एकच आहे. उलट अध्यात्मशास्त्र जे आहे ते अत्यंत प्रगल्भ असे शास्त्र आहे आणि विज्ञान ही त्या शास्त्राची एक शाखा आहे. मग या अर्थाने विचार केला तर वैद्यकशास्त्र असेल, खगोलशास्त्र असेल, गणितशास्त्र असेल, मग ह्या सगळ्या ही सगळी आता शास्त्र जी आहेत ही त्या अध्यात्मासोबत जुनी आहेत का विज्ञानाच्या प्रगतीनंतर आता ह्या 200-300 वर्षामध्ये आपल्या पुढे आलेले आहेत? खूप छान प्रश्न विचारला. म्हणजे खरंच हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आता एक तुम्हाला सोपं उदाहरण देतो मी. आपल्याला लहानपणापासून आपल्याला काही जखम झाली तर त्या जखमेवरती हळद लावायची, हे तुम्हालाही माहित असेल आणि आपल्या प्रेक्षकांनाही माहित असेल. म्हणजे हळदीमध्ये जे गुणधर्म आहेत हळदीचे ते असे आहेत की त्यातनं आपली जी जखम आहे ती बरोबर बरी होते. अँटीबॅक्टेरियल ज्याला म्हणतो आपण. किंवा दूध हळद जेव्हा आपण पितो, दूध आणि हळदीचं जे मिश्रण आहे ते मिश्रण जर आपण घेतलं तर आपले अनेक आजार बरे होतात. आज कुठेतरी हे गेली 15-20 वर्षांपासून अमेरिकेत किंवा युरोपामध्ये कळलंय. आज तिथे दूध हळद टर्मरिक लॅटे म्हणून पेय विकलं जात आहे. म्हणजे इथे एक लक्षात काय घेईल की जे शास्त्र आमच्या मागच्या अनेक पिढ्यांना माहित होतं, आज बाहेरच्या देशामध्ये ते शास्त्र आता त्यांना माहीत पडू लागलेलं आहे. पुन्हा तुमच्या प्रश्नाकडे जाऊया, की उदाहरण मी दिले की ही जी शास्त्रक्रिया आपल्याला माहित नव्हती का? निश्चितच माहित होती. आता बघा आपला आयुर्वेदाला 5वा वेद असं म्हटलं गेलेलं आहे. आयुर्वेदाचं जे महत्व आहे ते जगाला आत्ता पटू लागलेलं आहे. विशेषतः कोरोना काळात तर आपण पाहिलं की जगामध्ये आयुर्वेदाचा जो प्रचार प्रभाव हा कैक पटीने वाढलेला आहे. पण हा आयुर्वेद हा आमच्या भारतामध्ये, आपल्या भारतामध्ये ह्याचा जो वापर आहे हा कैक दशकांपासून नव्हे, कैक हजार वर्षांपासून सुरू आहे. आपल्या आयुर्वेदामध्ये जी शल्यक्रम केली जातात, चिकित्सा केल्या जातात, की ज्यामध्ये तुटलेलं नाक आहे ते परत कसं जोडायचं, प्लास्टिक सर्जरीज याचा उल्लेख हा आयुर्वेदामध्ये आहे. म्हणजे जर आपण वैद्यक शास्त्राचं जर उदाहरण घेतलं, जर आपल्याला पाहायला झालं तर आमच्याकडे ते अगदी फार पूर्वीपासून होतच. आपण पुढे जर बघितलं धातुशास्त्र, आपण धातुशास्त्राचं जर बघितलं तर आमच्याकडे असा लोहस्तंभ आहे आपल्या भारतामध्ये की ज्याला विष्णुस्तंभ असं म्हणतात, की गेली अनेक वर्ष तो उभा आहे पण आजही तो गजलेला नाहीये उन्हापावसात असून सुद्धा. म्हणजे त्याच्यामध्ये नेमकी धातू कुठले वापरायचे, कसे वापरायचे, काय वापरायचे हे ज्ञान हे आमच्या भारतीयांना आहेच. ओके. मी तर असं म्हणेन की जे सगळं शास्त्र जे आता बाहेर पडतंय ना त्याच्यापेक्षा कितीतरी प्रगत शास्त्र हे आमच्याकडे पूर्वीपासूनच आहे. अगदी आता आपण सगळं ते कोल्हापूर जिल्ह्यात आहोत. आपल्या जिल्ह्यात महालक्ष्मी मंदिराचं उदाहरण घेऊया. महालक्ष्मी मंदिर याची रचना जी आहे हे अशा पद्धतीने त्यावेळी केली आहे. साधारणपणे असं म्हणतात की हे मंदिर 1,500 वर्षापूर्वी बांधलेलं आहे. ह्याची रचना कशी केली आहे तर वर्षातून 3 वेळा बरोबर जी सूर्यकिरणं आहेत तर ती गाभाऱ्यामध्ये देवीच्या चरणांपाशी स्पर्श करतात आणि ती मुखापर्यंत पोहोचतात. किरणोत्सव त्याला म्हणतात. बरोबर. म्हणजेच त्या काळामध्ये ही मंदिराची रचना करत असताना ज्यांनी पुढे रचना केलेली आहे ह्या सगळ्यांना माहित होतं ना की सूर्याची स्थिती कशी असणार आहे, दक्षिणायन उत्तरायण ह्या सगळ्या त्याचा अभ्यास असणार आहे. म्हणजे त्यावेळी ती स्थिती, त्यावेळी खगोलशास्त्र प्रगत होतं. नेमकं कुठल्या कोणामध्ये जर मंदिर बांधलं, कुठल्या कोणामध्ये जर आपण देवीची मूर्ती ठेवली तर ते किरण तिथपर्यंत पोहोचतील याचा अर्थ गणितशास्त्र जे आहे ते सुद्धा त्यावेळी प्रगल्भ असणार आहे. बरोबर. तिथलं जे वातावरण आहे, आतलं जे वातावरण आहे ते वातावरण जर आपण कसं ठेवलं की ते किरण जे आहे त्या किरण पोचण्यात अडथळे येणार नाही किंवा हवेतली जी आर्द्रता आहे ती आर्द्रता त्यामुळे त्या किरणाला काही धोका पोचणार नाही.
हे त्यावेळी नक्कीच तिथं माहित असणार आहे. म्हणजे त्यावेळेचं बांधकाम शास्त्र किती प्रगल्भ होतं. बरोबर. आपण अशी अनेक मंदिरं आहेत ना की जे आपल्याला बघायला मिळतील. आता तुम्ही सूर्यकिरणाचं सांगताय, अगदी त्याच धर्तीवरती खिद्रापूरला कोपेश्वर मंदिर आहे. तिथं त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्र त्या रिकाम्या जागेत तिथं दिसतो. अगदी बरोबर. म्हणजे हे दिवसाप्रमाणे रात्रीचाही अभ्यास केलेलाच आहे. अगदी बरोबर. म्हणजे ही अशी आपल्याला अक्षरशः प्रत्येक शहरामध्ये असं आपल्याला एक ना एक तरी मंदिर आपल्याला सापडेलच की ज्याची रचना अशी वैशिष्ट्यपूर्ण केलेली आहे. बरोबर. आपण त्या मंदिराचं अजून एक उदाहरण घेऊया. आणि आपल्याला अशी अनेक मंदिर आहेत की ज्याची रचना हेमाडपंथी पद्धतीने केलेली आहे. की महालक्ष्मी मंदिराचं उदाहरण आपण बघितलं, ती रचना अशी आहे की एखादा मोठा भूकंप जरी आला तरी ते मंदिर फक्त हलेल पण ते पडणार नाही, कोसळणार नाही. म्हणजे लक्षात कसं येतं की आपल्याकडे हे जे सगळं शास्त्र आहे हे अगदी फार पूर्वीपासून ते आपल्याकडे होतं. निवड होतं असं नाही तर ते अत्यंत प्रगल्भ पद्धतीने होतं. आपण जर आता हम्पीला गेलो तिथे विजयनगर साम्राज्याच्या खुणा जर आपण बघितल्या त्यातून आपल्याला लक्षात येईल. किंवा अजून एक उदाहरण आपण बघूया, वेरूळ आहे बरोबर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. तर त्या वेरूळची जी लेणी आहेत त्यात ते कैलास मंदिर आहे. ते कैलास मंदिरात ते कसं कोरलंय तर एका अखंड शिलेमध्ये ते वरून खालपर्यंत कोरत आणलेलं आहे. जगाच्या पाठीवरचं हे एकमेव उदाहरण आहे असं. म्हणजे लक्षात काय येतं ना की आम्हा भारतीयांना विज्ञान हे वेगळंच काही नव्हतंच. आता जे सांगितलं जातं की विज्ञान आत्ता आलेलं आहे असं अजिबात नाहीये. उलट विज्ञान हे आमच्याकडे पहिल्यापासून होतं नव्हे तर ह्याच्यापेक्षा अत्यंत प्रगल्भ असं होतं, काही पटीने ते प्रगत असं होतं. आणि म्हणून आमच्या संतांच्या सुद्धा ज्या अभंग आहेत त्यात अनेक अभंगामध्ये तिथे विज्ञानाची येतातच ना. जसं अणुरेणूचा उल्लेख जो आहे संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये येतो. किंवा हनुमान स्तोत्र, मारुती स्तोत्र जे आहे त्यामध्ये अणुरेणूचा उल्लेख आहे. म्हणजे हे जे आहे हे आमच्यासाठी कुठेही विज्ञान हे नवीन नाहीये. अलीकडच्या काळामध्ये एक प्रकारचा असा एक गैरसमज पसरवला जातोय की विज्ञान आणि अध्यात्म हे वेगवेगळे, ते पूरकच आहे, ते परस्पर पूरक आहे. ओके. मग अशी सुरुवातीलाच तुम्ही बोलताना म्हटलं की विज्ञान हे अपूर्ण आहे आणि अध्यात्म हे पूर्ण आहे. मग हे कुठल्या अर्थानं किंवा हे कसं? विज्ञान हे अपूर्ण आहे हे म्हणण्याचा उद्देश काय की विज्ञानामध्ये जे शोध लागतात ना तर ते नवनवीन शोध लागत राहतात. किंवा एका क्षणाला असं कळतं की अरे हा शोध लागला खरा पण हा असा नाहीये, हे चुकीचं आहे, ह्याच्या पुढे जाऊन आणि काहीतरी आहे. जसं पूर्वी काय सांगायचं की प्रकाशाचा वेग हा सगळ्यात जास्त आहे हे आपल्याला सांगायचंय. पण आता आपण काय बघितलं तर सुपरसॉनिक विमान आली आहेत. म्हणजेच प्रकाशाचा वेग हा सगळ्यात जास्त आहे हे कुठेतरी मिथ्या आहे ना, मागे पडलं. किंवा डार्विननी जे उत्क्रांतीची सिद्धांत मांडला, डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत, तर हा सुद्धा आज अनेक ठिकाणी त्याला चॅलेंज दिलं जातंय. डार्विन काय म्हणतो तर माकडापासून मनुष्याची निर्मिती झालेली आहे. अध्यात्म काय सांगतं तर ब्रह्मदेवाने ही जी पृथ्वी निर्माण केली त्याच्या मनामध्ये, ब्रह्मदेवांच्या मनामध्ये एक संकल्प त्यांच्या मनात विचार आला की एकोमे बहुस्याम, आणि एका क्षणामध्ये ब्रह्मांडाची निर्मिती झाली, पृथ्वीची निर्मिती झालेली आहे. मग हा जो डार्विनचा जो उत्क्रांती सिद्धांत आहे हा आज त्याचा अभ्यास जातोय आणि तो सिद्धांतच कुठे मिथ्या आहे का ह्याच्यावर सुद्धा आता शोध सुरू आहे. म्हणजेच काय तर विज्ञान हे काय तर अपूर्ण जे शास्त्र आहे ते त्या अर्थाने मी म्हटलं. या उलट अध्यात्म पूर्ण शास्त्र कसं आहे तर अध्यात्मामध्ये ना एखादी गोष्ट सांगितली तर ती तशीच आहे ना. जसं मंदिरांची रचना जी अगदी पूर्वापार होती आजही तशीच आहे. नमस्कार करण्याच्या पद्धती ज्या पूर्वापासून सांगितल्या आहेत आजही त्याच आहेत. आमच्या अध्यात्मात जी योग शाखा आहे, विविध योगासनं सांगितलेली आहेत तर ती आजही तीच आहेत. अध्यात्मामध्ये ईश्वर प्राप्तीसाठी जे विविध मार्ग सांगितलेले आहेत, कर्मयोग असेल, ध्यान योग आहे, ज्ञान योग आहे, आजही तेच आहेत. आणि म्हणून अध्यात्म आपल्या जीवनाला पूर्णवत्व मिळवून देणारं एक शास्त्र आहे आणि म्हणून अध्यात्म हे पूर्ण शास्त्र आहे. अच्छा. अनेक शास्त्रज्ञांनीही अध्यात्माचा आधार घेतला असं आपण ऐकतो. हे खरं आहे का? म्हणजे जे माणसं विज्ञानाची कास धरून काहीतरी शोध लावतात पण तीही अध्यात्माचा कुठेतरी हे घेतात, आधार घेतात, हे खरं आहे का? अगदी बरोबर, तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. म्हणजे अगदी अलीकडचं उदाहरण घ्यायचं झालं तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम
यांचं एक पुस्तक आहे ट्रान्सडेन्जन्स म्हणून. तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्यावर अध्यात्माचा प्रभाव कसा होता, देवाचा प्रभाव कसा होता, आणि त्याचा त्यांना कसा लाभ झाला, त्याच्यामध्ये कसे बदल घडत गेले, खूप सुंदरपणे त्यांनी मांडलेले आहे. किंवा श्रीनिवास रामानुजम, तर ते गणितीय होते. तर त्यांची पण त्यांच्या कुलदेवर नितांत श्रद्धा होती. अनेक गणिताचे महान सिद्धांत हे त्यांनी मांडलेले आहेत. आणि त्यांची श्रद्धा अशी होती की त्यांना अनेक वेळा गणिताचे अनेक सूत्र आहेत ना, तर ती स्वप्नामध्ये सुचत, किंवा त्यांना ते त्यांनी ध्यान लावलं की देवी त्यांच्या समोर यायची आणि देवी त्यांना सांगायची, ही त्यांची श्रद्धा होती. हे झाले भारतीय शास्त्रज्ञ. आपण जर का विदेश शास्त्रांचा विचार केला तर अल्बर्ट आईन्स्टाईन किंवा सर आयझॅक न्यूटन किंवा टेस्ला, ह्यांची जी उदाहरणं जर घेतली तर ह्यांची पण ईश्वरावर, भगवंतावर नितांत श्रद्धा होती. त्यांनी त्यांच्या अनेक ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले, पुस्तकामध्ये लिहून ठेवलेले आहे की अशी कोणतरी दैवी शक्ती आहे की ती दैवी शक्ती आम्हाला मार्गदर्शन करते. विश्वामध्ये एक अशी ऊर्जा आहे की जी ऊर्जा आम्हाला मार्गदर्शन करते, आणि त्यामुळे हे भव्य दिव्य जे कार्य आहे, संशोधन आहे, हे संशोधन आम्ही करू शकतोय. आज आपण जर बघितलं की इस्रो जे आहे, तर इस्रो तुम्ही बघितलं असेल की जेव्हा एखादा सॅटेलाइट जेव्हा लॉन्च होतो, रॉकेट प्रक्षेपण होतं, तेव्हा इस्रोमधले शास्त्रज्ञ काय करतात, तर त्याची छोटीशी प्रतिकृती केली जाते आणि ती प्रतिकृती तिरुपतीच्या बालाजीच्या मंदिरामध्ये तिथे ठेवली जाते आणि देवाचा आशीर्वाद घेतला जातो. म्हणजेच ईश्वराच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही कार्य सिद्धीला जाणार नाही, किंवा आपले कार्य सिद्धीला जाण्यासाठी ईश्वराचा आशीर्वाद हे आवश्यक आहे, ह्यातून आपल्याला दिसून येतं. बरोबर. क्वांटम मेकॅनिक्सचे जनक आहेत हायझनबर्ग. तर ह्यांनी काय सांगितलंय की त्याने एक सुंदर वाक्य म्हटले की विज्ञानाचा पहिला घोट हा तुम्हाला नास्तिक बनवू शकतो, पण विज्ञानाच्या तळाशी ईश्वर तुमची वाट पाहतोय. इतकं सुंदर त्यांनी असं त्यात वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे. ह्याच्यावर आपल्या लक्षात काय येतं ना की हे जे सगळे थोर शास्त्रज्ञ आहेत ना, हे कुठेतरी त्या देवाला शरण गेलेत, त्या शक्तीला शरण गेलेत, आणि त्यातूनच त्यांच्याकडनं हे जे सगळे शोध आहेत ते शोध त्यांना लागलेले आहेत. आणि म्हणून लक्षात काय येतं ना की हे जे थोर शास्त्रज्ञ असतील, आपले जे ऋषीमुनी असतील, हे कसे आहेत ना, हे नम्र आहेत. आणि त्यांना माहिती की हे शोध आपल्याकडून लागलेत, आपण लावलेले नाहीयेत, आणि हा मोठा भेद आहे. ओके. आता अनेक शास्त्रज्ञांनी अध्यात्माचा आधार घेतला, म्हणजे हे आपण सिद्ध केलेच आहे. तर याच अनुषंगानं काही शोध असे आहेत की ज्याच्याविषयी वेगळे वाद किंवा वेगळ्या अँगलनं बघितलं जातात. उदाहरण सांगायचं तर गुरुत्वाकर्षणाचा शोध. गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला असं आपण आता मानतो, पण त्याच्या बाबतीत असंही वाचण्यात येतंय की तो शोध फार पूर्वी वराह मिहिर यांनी तो फार पूर्वीच लावला होता. मग हे नेमकं काय आहे, म्हणजे हे खरं काय यातलं? आता वराह मिहिर आहे ना, ह्यांनी 6व्या शतकामध्ये त्यांनी खरं अनेक शोध लावले. 6व्या शतकामध्ये पंचसिद्धांतिका या ग्रंथामध्ये त्यांनी पृथ्वीचं वर्णन पण केलेलं आहे की पृथ्वी ही गोल आहे. अनेक पंथांमध्ये पूर्वी पृथ्वी चपटी म्हणायची, तसं नाहीये. तर त्यांनी त्यातच सांगितलं की पृथ्वी ही गोल आहे आणि ती कुठल्याही आधाराविना आहे. ह्याचं वर्णन त्यांनी अगदी उत्तम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यात त्यांनी आणि काय सांगितलंय की पृथ्वीमध्ये एक अशी आकर्षण शक्ती आहे की ती सगळ्या वस्तू आपल्याकडे खेचून घेते. हे त्यात त्यांनी सांगितलं. मग मला सांगा की ते त्यांना कसं कळलं? हा जो इतका ग्रंथ 6व्या शतकातला आहे त्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे. 12व्या शतकामध्ये भास्कराचार्य यांनी त्याला गुरुत्वाकर्षण असा शब्द दिलेला आहे. अच्छा. हे जे सगळं आहे ना, इथून लक्षात काय येतं आपल्याला की हे आपल्याकडे पूर्वापार आहेच आहे ना. एक उदाहरण त्याचं आपण देतो की गुजरातमध्ये सोमनाथाचं मंदिर आहे वेरावळला समुद्रकिनारी. तर त्या मंदिरामध्ये एक बाणस्तंभ आहे. त्या बाणस्तंभावरती एक शिलालेख आहे, संस्कृतमध्ये आहे तो. आता त्या शिलालेखात काय सांगितलेलं आहे की या बाणस्तंभापासून सरळ दक्षिणेकडे कुठली, अगदी अंटार्क्टिकापर्यंत कुठलाही भूमीचा साधा तुकडा सुद्धा नाही, हे त्या शिलालेखामध्ये दिलेलं आहे. बरोबर. आता मला सांगा, हा शिलालेख आहे हा पण साधारणपणे 1500 वर्षापूर्वीचा आहे, किंवा हा जो बाणस्तंभ आहे हा 1500 वर्षांपूर्वीचा आहे.
त्यावेळी कुठले काय गुगल मॅप होतं का, कुठले उपग्रह होते का, कुठल्या कॉर्डिनेट सिस्टीम होती, काय होतं, पण तरी त्यांना कसं काय कळलं की इथून बरोबर खालीची रेल्वे आपण गेलो. आणि आज विज्ञानाने ते सिद्ध केलंय का, बरोबर. की आज विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे. मग हे कुठून कळलं, हे कसं काय कळलं? म्हणजे लक्षात काय येतं ना, की ही प्रगत तंत्रज्ञान जे आहे हे सगळं आमच्याकडे पूर्वापारच आहे. हे होतच, बरोबर. फक्त ते आता आपल्याला कळलंय. म्हणून तुम्ही जे म्हणता, तुमचा प्रश्न आहे तो खरंच आहे, की हे जे शोध आहेत हे शोध पूर्वीपासून आपल्या ऋषीमुनी लावलेलेच आहेत ना. जसं आपण मगाशी एक उदाहरण बघितलं की ह्याचं दूध हळदीचं बघितलं. गाईचं जे आहे की गाईला आपण आज पुजतो, गाईचं पूजन करतो आपण, गाईमध्ये 33 कोटी देवता म्हणतो. आज बाहेरच्या देशामध्ये भारतीय ज्या देशी गाई आहेत त्या देशी गाईंच्या दुधाला प्रचंड मागणी आहे. आपल्या ऋषीमुनी काय सांगतात की गाईचं दूध हे पिवळसर असतं ना. काय सिद्ध की ते दैवी आहे. आणि आज काय सिद्ध झालंय की त्या दुधामध्ये ना थोडासा सोन्याचा अंश आहे. आणि म्हणून गाईचं दुधाचं सेवन जर केलं तर बुद्धी तल्लख होते. पण हे सगळं जे आहे ना हे आमच्या ऋषीमुनींना सगळं ते माहितच होतं ना. त्याच्या सगळ्या त्यांनी शोध लावलेच होते. आणि म्हणून आपण नेहमी काय म्हणतो की खरे शास्त्रज्ञ कोण असतील ते म्हणजे आमचे ऋषीमुनीच. कारण आपल्या भारतामध्ये जर आपण बघितलं आपलं खगोलशास्त्र जे होतं ते किती परफेक्ट आहे ना. ज्योतिषशास्त्र आहे, ग्रहण कुठलं कधी होणार आहे काय, हे सगळं आपल्या आधी माहित असतं ना. त्यामध्ये कधी बदल झालेत का, नाही झालेत. तर असं हे जे प्रगत शास्त्र आहे ते आपल्याकडे फार पूर्वीपासूनच होतं. आणि त्यामुळे आपण म्हणतो की अध्यात्म आहे, धर्म, अध्यात्म आणि विज्ञान हे सगळं एक, हे वेगळं अजिबात नाहीये. विज्ञान ही केवळ त्याची एक शाखा आहे, उपशाखा असं म्हणतो. अच्छा, मग या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपण असा विचार करू शकतो का की आत्ताच्या विज्ञानाला आपण अध्यात्माची जोड देऊनच विज्ञानात प्रगती करता येईल का, विज्ञानामध्ये आवश्यक प्रगती साधता येईल का? आणि त्याला अध्यात्म निश्चित अध्यात्माला जर आपण विज्ञानाची जोड दिली किंवा तुम्ही म्हणता विज्ञानाला अध्यात्माची जोड देऊया, हरकत नाही, तर निश्चितच मनुष्याचं जीवन जे आहे तर ते आनंदी होईल. आज आपण काय बघतो ना की मनुष्य तंत्रज्ञानाचा दास बनलेला आहे. म्हणजे जी विज्ञानाने जे प्रगती जी केलेली आहे तर ती प्रगती मानवासाठी आहे ना. आज आपण काय बघतो की त्या प्रगतीचा कुठेतरी मनुष्याला दास झालेला आहे. मोबाईल हा आपल्यासाठी आहे, आपण मोबाईलसाठी नाही आहोत ना. आज स्थिती काय आपण अनुभवतो ना की जर आपण एखाद्या गर्दीच्या ठिकाणी गेलोय तर माणसं एकमेकांशी बोलतात का, त्याचं लक्ष कुठे असतं, प्रत्येक स्वतःच्या मोबाईलमध्ये असतं. एक म्हणजे विज्ञान हे कुठेतरी आपल्याला बांधून ठेवतं. अध्यात्म हे आपल्याला मुक्त करतं. अध्यात्म हे आपल्याला ईश्वराकडे नेतं. विज्ञान हे आपल्याला एखादी गोष्ट कशी होतीये त्याचं उत्तर देऊ शकतं, पण ती का होतीये त्याचं उत्तर आपल्याला अध्यात्मात मिळतं. आणि म्हणून आपण जर आजच्या ह्याला आपल्याला जर अध्यात्माची कास धरायची आहे तर मग आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला साधना करावी लागेल. आज आपला जो विशेषतः विद्यार्थी वर्ग आहे की आज आपण विज्ञान शिकतोय, इथे आपण लक्षात घ्यायचं की आपल्या विज्ञानाला जर आपण अध्यात्माची जोड दिली तर खऱ्या अर्थाने आपलं जीवन सुखकर होईल. आणि त्यासाठी आपल्याला साधना करावी लागेल, त्यासाठी आपल्याला साधना समजून घ्यावी लागेल, त्यासाठी आपल्याला सनातन संस्थेच्या किंवा अन्य कोणत्याही संप्रदायाच्या सत्संगात जावं लागेल. ही साधना आपण समजून घेऊन आपण जर आपलं कर्म केलं तर खऱ्या अर्थाने आपण सुखी होऊ. नक्कीच विज्ञान आणि अध्यात्म म्हणजे हे दोन्ही वेगवेगळे नसून ते एकच आहे. आणि त्यात ते वेगळे पण असलं तरी त्याची एकमेकाची सांगड कशी घालता येईल याचं तुम्ही खूप छान प्रकारे आमच्या दर्शकांना ते सगळं सांगितलंच आहे. पण मला असं तुम्हाला आता शेवटी विचारायचं आहे की सर्वसामान्य माणूस म्हणून त्यानं या दोन्ही गोष्टीकडे कसं बघावं आणि त्यानं स्वतःच्या जीवनात या दोन्ही गोष्टीचा आनंद, आता विज्ञानाशिवाय तरी माणसाचं आयुष्य नाही आणि अध्यात्माची पण त्याला जोड ही पाहिजेच असं आपण सगळ्या विविध उदाहरणांना तुम्ही सांगितलेलं आहे. तर सर्वसामान्य माणूस म्हणून त्यानं या दोन्ही गोष्टी कशा बघाव्यात, त्यानं स्वतःच्या जीवनात त्याचं कसं त्याचं हे करून घ्यावं, हे तुम्ही दर्शकांना आमच्या विस्ताराने सांगितलं तर बरं. जे आजच्या आपण सगळ्याच विज्ञान युगामध्ये आहोत. विज्ञानाला आपल्याला कुठेही दूर सारायचं नाही. आजच्या आपल्या चर्चेचा सार हा कुठेतरी विज्ञान कनिष्ठ आणि अध्यात्म श्रेष्ठ दाखवण्याचा नाहीच आहे. आज आपल्याला अध्यात्म आणि विज्ञान ह्या दोहोंची एवढीच आवश्यकता आहे.
आता हेच पहा ना, आपला हा जो भाग आहे हा आज आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय तो विज्ञानाच्या सहाय्यानेच पोहोचतोय ना. पण हे करत असताना आपण कुठेतरी विज्ञाननिष्ठ आहोत हे जरी बरोबर असलं तरी सुद्धा आपल्याला अध्यात्मनिष्ठ सुद्धा व्हायला लागेल. आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपण जे काही करतो तर ते करत राहायचंच आहे. विज्ञानाची कास आपल्याला घ्यायचीच आहे, पण त्याच जोडीला आपल्याला साधना पण करायला पाहिजे. आपल्याला छोट्या छोट्या कृती आपल्या धर्मात ज्या सांगितल्या आहेत ना, धर्माचरणाच्या, त्या करत राहायला पाहिजे. जसं की आपण नमस्कार करतो, तर नमस्कार कसा करायला पाहिजे ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. देवळात दर्शन आपण घेण्याचे आपले काय लाभ होतात, देवळात दर्शन कसं करायचं ते समजून घ्यायला पाहिजे. त्याप्रमाणे देवळात दर्शन केलं पाहिजे. वाढदिवस साजरा कसा करायचा असतो ते आपण समजून घेऊन त्याप्रमाणे करायला पाहिजे. आपण कपाळावरती आपल्या नाम असेल तर तो नाम ओढला पाहिजे. ह्या सगळ्यामधलं शास्त्र आपण समजून घेतलं. शेवटी शास्त्र म्हणजे काही विज्ञानच आहे ना, ते आपण का करतो हे पण ते विज्ञानच आहे. ते आपण समजून घेऊन जर आपण खऱ्या अर्थाने आपण त्यावेळी आपण खऱ्या अर्थाने विज्ञाननिष्ठ होऊ. हे जर आपण घेतलं तर एकीकडे आपलं विज्ञान जे आहे ते आपल्याला सुख देईलच, पण त्याचबरोबर अध्यात्म जे आहे ते सुद्धा आपल्याला एका चिरंतन आनंदाकडे नेईल आणि खऱ्या अर्थाने आपलं जे जीवन आहे ते सुखी होईल, समृद्धी होईल आणि संपन्न होईल. यासाठीच आर्नूच्या सगळ्या प्रेक्षकांना मी हे सांगेन की विज्ञान आणि अध्यात्म हे दोन्ही अजिबात भिन्न नाहीये. दोन्हीही एकच आहे. विज्ञान हे अध्यात्माला पूरक आहे, अध्यात्म विज्ञानासाठी पूरक आहे. तर जीवनामध्ये दोन्हीचे अंगीकार करूया आणि आपलं जे जीवन आहे तर ते जीवन सफल करून घेऊया आणि ईश्वर प्राप्ती करून घेऊया. नमस्कार.